ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर. भगवंताला पाहिलं, सगुण विग्रहावर इतकं प्रेम केलं आणि त्या सगुणाच्या पलीकडे असलेलं ते निर्गुण तत्व, त्याच्यापर्यंत पोहोचायचंय ते ध्येय. आम्ही काय करतो, आम्ही सगुणापर्यंतच थांबतो, पण सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. निर्गुण उपासना साधली, संतांनी सगुणाचा आधार घेतला. तुम्हाला मला सुद्धा सगुण पूजा दिली, सगुण पूजा दिली. पण आम्ही माणसं एवढी वेडी आहे ना, सगुण पूजा करत असताना मूर्तीतलं देवत्व बघायचं राहून जातो. म्हणून आपल्याकडे म्हणतो भक्तीच्या प्रांतामध्ये हौशे गौशे नवशे सगळे असतात. नाथबाबांना याचं वाईट वाटलं. नाथ महाराज म्हणले, आमच्या सगळ्या समाजाने देवाच्या मूर्तीचं सुद्धा बाहुलं करून टाकलं आणि भारूड लिहिलं, त्याला नावच दिलं बाहुलं. बाहुलं कारण आज सगुण उपासना करत असताना ती मूर्ती केवळ पाषाणाची नाही, केवळ धातूची नाही, केवळ तांब्या किंवा कुठल्याही धातूची नाहीये, मातीची नाही, त्या पलीकडे जाऊन त्या मूर्तीतलं चैतन्य ज्ञानोबांना पाहता आलं. म्हणून तर माऊली प्रत्येक वेळी हाक मारायचे, बाप रखुमा देवी वरू. रखुमाईचा तो पती आणि माझा बाप असलेला तो विठ्ठल, जगाचा बाप असलेला तो विठ्ठल, हे संबोधन द्यायचे. शिवशक्तीची जणू काही उपासना करायचे. ती आद्यत्रयात्मिका शक्ती असलेली रुक्मिणी माता आणि तो शिवस्वरूप असलेला विठ्ठल परमात्मा, शिवशक्तीला वंदन करून ज्ञानोबराय बाप रखुमा देवी वरू असं सांगायचे. आणि माऊली सुद्धा म्हणतात की देवा तुला नेमकं म्हणू तरी काय, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे, गोविंदू रे एक गोविंदू रे, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. श्रुती नाही ती नाही ती असं श्रुतींनी सुद्धा म्हणावं, देव असा आहे का, असा नाही, असा आहे का, असा नाही, सांगता नाहीयेत. तो परमात्मा किती उपकार आहेत त्याचे तुमच्या माझ्यावरती, की तो सगुण रूपात आला. त्यांनी अनेक अवतार घेतले भक्तांच्यासाठी, अनेक चेष्टा केल्या, अनेक लीला केल्या. सगळं दुःख सुद्धा इथं सोसलं. रामावतारामध्ये, कृष्णावतारामध्ये हे दोन अवतार भारतीय संस्कृतीचे मानदंड आहेत. एका अवताराने पूर्वेकडून पश्चिमेकडे भारत व्यापून टाकला, प्रभू रामचंद्र अयोध्या ते लंका, आणि पूर्वेकडून इकडे पश्चिमेपर्यंत गोपालकृष्ण. सगळा भारत या दोन महान अवतारांनी व्यापून टाकला. बस म्हणून तर आमच्या वारकरी संप्रदायाचा महामंत्र आहे राम कृष्ण हरी. रामाचा आचार, कृष्ण नामाचा विचार आणि हरिनामाचा उच्चार. रामाचा आचार आम्हाला काय बनवेल, रामाचा आचार आम्हाला निर्विषय बनवेल. कृष्णाचा विचार किंवा कृष्णाचा उच्चार आम्हाला काय बनवेल, कृष्ण विचार आम्हाला निर्विचार बनवेल. आणि परमात्मा हरी म्हणजे पांडुरंग परमात्म्याचा उच्चार आम्हाला निर्विकल्प बनवेल. विठ्ठल निर्विषय, निर्विचार आणि निर्विकल्प या स्थितीला जर पोहोचायचं असेल तर भगवंतातलं आणि आपल्यातलं सख्यत्व किंवा ते अभेदत्व काय आहे ते जाणून घ्यायचं असेल तर ज्ञानोबरायांच्या वाटेनं थोडंसं जावं लागेल. माऊलींनी विरहिणी प्रकरणातले अनेक अभंग लिहिले. विरहिणी म्हणजे काय, विरहिणी म्हणजे विरह, भगवंताच्या विषयीच्या प्रेमाचा असलेला विरह. आपली प्रिय गोष्ट आपल्यापासून दूर गेली की आपल्याला त्रास होतो, पण प्रपंचातला विरह काही कामाचा नाही. ती सगळी माणसं आपल्या जवळ येतात ती स्वार्थासाठीच येतात. म्हणून मी नेहमी एक विधान करेन, भाव आणि प्रेम हे दोन शब्द प्रपंचासाठी किंवा जीवासाठी वापरायचेच नाहीयेत. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे हे म्हणणं फार सोपं आहे, पण प्रेमाच्या अवस्था ज्ञानोबरायांना विचारा काय असतात. प्रेमाची अवस्था मीराबाईला विचारा, प्रेमाची अवस्था आमच्या राधाराणीला विचारा काय असते. त्यामुळे हे आता जे आपण ज्याला समजतो तसलं प्रेम ज्ञानोबरायांना अपेक्षित नाही. त्यामुळे जीवाच्या पातळीवर प्रेम भाव हे शब्द लागूच पडत नाही. हे भाव फक्त परमात्म्याच्या प्रती ज्ञानोबराय वापरतात. आणि माऊलींचं परमात्म्याप्रती असलेलं प्रेम ते ऐक्यत्व ज्ञानोबराय विरहिणीतनं व्यक्त करतात. विरहिणी म्हणजेच साधनेच्या एका उच्च टप्प्यावर पोहोचलेला असा एक साधक असतो की ज्याला प्रपंच आहे पण तरी सुद्धा देवा फक्त तूच माझा, माझं कुणीच नाही हे म्हणण्याचं धाडस असतं. ती विरहिणी असते किंवा तिला विराणी किंवा वीर राणी, विहारिणी असे अनेक शब्द आहेत. ज्ञानोबरायांनी खूप सुंदर विहारिणी, खूप सुंदर विराण्या लिहिल्या. तुकोबरायांनी पण लिहिल्या. भेटी लागी जीवा लागली से आस, पडिले दूर देशी
मज आठवे मानसी, मज आठवे मानसी. देवासाठी रडणं जमतं की आपल्याला? खरं सांगा मला, इथं बसलेली आमची महिला वर्ग, पितृवर्ग, बंधू वर्ग, मी विचारते आपल्याला, आपण कधीतरी देवासाठी रडलोय का? देवाला पाहिल्यावर डोळ्यात पाणी आलंय का? देवाच्या आठवणींनी डोळ्यात पाणी आलंय का? आपण देवासाठी नाही, आपण प्रपंचासाठी रडतो किंवा प्रपंचामुळे रडतो. सून सासूसाठी नाही, तर सासूमुळे रडते, नाही का? घरात चालूच आहे, प्रपंच रडवणारच आहे आम्हाला, प्रपंच रडवतोच. प्रपंचाचं ते वैशिष्ट्यच आहे, तो दुःखाचा सागरच आहे, तिथं सगळं दुःखच आहे. पण सुखरूपी असलेला परमात्मा, त्या सुखाची आस संतांना लागली आणि त्या सुखतत्वापर्यंत, त्या सुखापर्यंत, निर्विषय असलेल्या आनंदापर्यंत संत जाऊन पोहोचले. कारण एकच ओढ होती, एकच ओढ, विठ्ठल परमात्म्याला गाठायचं असेल, परमात्म्यापर्यंत पोहोचायचं असेल, म्हणून मी प्रश्न विचारला. आपण सगळे असे आहोत की आपण देवासाठी नाही रडत, आपण आपल्या लेकराबाळांसाठी, आपण आपल्या प्रपंचासाठी, आपण आपल्या संसारासाठी. नुसता जीव सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अखंड हा जीव धावत असतो, पळत असतो. का? सुख मिळावं म्हणून. आणि सुख नाही मिळाले की झालं, दुःखाला कारण ठरला हा जीव. अखंड रडतोय प्रपंचासाठी, पण देवासाठी नाही. नामदेव महाराज देवासाठी रडले. तू सोडून मला दुसरं काहीच नको, या अवस्थेला गेलेली ती विरहिणी, ती एखादी गवळण, ती एखादी गोपी भगवंतावर निस्सीम प्रेम करते आणि ती विरहिणी म्हणते. मीराबाईंचं धाडस केवढं मोठं आहे बघा. आपण काय म्हणतो? नवरा माझा, मुलगा माझा, घर माझं, दार माझं, प्रपंच माझा, सगळं माझं. तसा देवा तू सुद्धा माझा. पण ही लबाडी आहे. असं नाही. मीराबाई म्हणतात, मेरे तो गिरीधर गोपाल, दुसरा न कोई. हे म्हणायला धाडस लागतं, हे म्हणायला धाडस लागतं. आणि ज्ञानोबरायांसारख्या पुरुष संत आहेत, पण सगळ्या जगाने ज्ञानोबरायांना काय म्हटलं? माऊली म्हटलं. विश्व माऊली ठरल्या, सगळ्या संतांना मान्य ठरल्या. 750वा जयंती महोत्सव ज्ञानोबरायांचा. इतकं अलौकिक विभूतिमत्व या महाराष्ट्राच्या मातीला लाभलं, हे भाग्य आहे आमचं. आणि आमचं अजून एक भाग्य आहे की आम्ही ज्ञानोबा तुकोबरायांच्या नंतर जन्माला आलो. किती आनंद आहे बघा. माऊलींच्या, तुकोबरायांच्या वाटेवर आम्ही चालतो. इथं जर शंका आली ना मनात, तर आमच्यासारखे करंटे आम्ही आहे, आमच्यासारखे करंटे आम्ही आहे. आज आमचा सगळा सबंध वारकरी संप्रदाय, सगळा समाज वारीला जातो. का? कारण भगवंत आपलाय, त्याच्याविषयी प्रेम आहे, आवड आहे, हे माहिती आहे. वारीला जाणाऱ्या एखाद्या वारकऱ्याला, आज अलीकडे वारीमध्ये मी मग असे म्हटलं तसं हौशे नवशे गवशे सगळीकडे असतात भक्तीच्या संप्रदायामध्ये, भक्ती पंथामध्ये. अनेक रील करणारी आता तरुण मंडळी बरीचशी दिसली यंदा. तर त्यांनी एका वारकऱ्याला प्रश्न विचारला. एक 70-75चे बाबा होते. त्यांना प्रश्न विचारला, बाबा किती वर्ष झालं वारी करताय? म्हणजे बाबा वयस्कर होते, त्यांनी त्यांच्या नातवाला खांद्यावर घेतलं होतं. त्या तरुण पोरांनी मोबाईल असा धरला त्यांच्या समोर आणि सांगितलं, बाबा बोला. क्रेज आहे सध्या या गोष्टीची, सोशल मीडिया आहे सध्या. आम्हाला रील मध्ये, आमचं स्क्रोलिंग मध्येच इतका वेळ जातो, आम्हाला कळत नाही. बरोबर आहे की नाही महिला वर्ग? मी निंदा नाही करत आहे कुणाची, याला कुणीच अपवत नाही. तो आमच्या शरीराचाच एक अवयव होऊन बसलाय. पण त्यांनी त्या बाबांना प्रश्न विचारला. म्हणले, बाबा किती वर्ष वारी करताय? ते म्हातारा बाबा म्हणले, लेकरा आठवत नाही नेमकं, पण खरं सांगू का, माझा नातू माझ्या खांद्यावर जसा बसलाय तसा मी माझ्या आजाच्या खांद्यावर बसून यायचो, तेव्हापासून वारी करतोय. हे उत्तर मिळालं. कारण पूर्वीच्या लोकांचं गणित असंच ना, आता साल सणावळ्या कुठे लक्षात ठेवायच्या. बाबा तेव्हापासून मी वारी करतोय, मला आठवतही नाही साल, पण मी तेव्हापासून वारीची परंपरा निभावतो, करतो. त्या पोराने प्रश्न विचारला, बाबा एवढे वर्ष वारी करताय, पण देव भेटला का? इथं भेटलाय का कुणाला? खरं सांगा ना, देव भेटलाय? देव दिसलाय? देवाला बघणं इतकं सोपं आहे का हो? आम्ही सहज अपेक्षा करतो. मी बऱ्याचदा एक वाक्य उच्चारते, अर्थाचा परमार्थ आपल्याला लवकर करतो. नाही कळलं? अर्थाचा परमार्थ आपल्याला लवकर कळतो, परमार्थाचा अर्थ कळायला वेळ लागतो. विठ्ठल त्यांनी प्रश्न विचारला, बाबा तुम्हाला पांडुरंग दिसला का किंवा देव दिसला का? तर ते म्हणाले, नाही दिसला अजून, नाही दिसला. नाही दिसला तर एवढे वर्ष वारी करता तुम्ही, वेडे वेडे की काय? अजूनही चालवत नाही, अजून तब्येत बरी दिसत नाही, तरी पण चालवत, तरी पण वारी करता. ते म्हणले, लेकरा हे बघ पोरालाही प्रश्न विचारलेस तू,
आता तू थांब, आता मी तुला एक प्रश्न विचारतो, उत्तर देशील? तो म्हणला हो विचारा. आणि त्यांनी प्रश्न विचारला, म्हणले बघ तुमच्या घरी कुत्रा पाळता का तुम्ही? तो म्हणला हा कुत्रा पाळतो. आणि आम्ही शहरातली माणसं आमच्या बेडरूम मध्ये सुद्धा कुत्रा जातो, म्हणजे आमच्या घरात फ्लॅटमध्ये सगळीकडे असतो तो कुत्रा. म्हणले हाच तर फरक आहे लेकरा, आम्ही गावकरी माणसं आम्ही घरात कुत्र्याला येऊ नाही देत, किंबहुना आमचा कुत्रा घरात येत नाही. आम्ही पाळलेला कुत्रा घराच्या अंगणात, पुढच्या किंवा मागच्या अंगणात असतो, तो घरात येत नाही. आम्ही कुत्रा पाळतो, स्वामीनिष्ठ असतो. आमचे सुगीचे दिवस आले, धान्य आलं की वाड्या वस्त्यांवरती आमचा कुत्रा रात्रीच्या वेळी वस्तीमध्ये आमच्या धान्याचं, आमच्या सगळ्या सामानाचं छान राखण करतो, रक्षण करतो. एखादा चोर जर मध्यरात्री आला तर तो भुंकतो. कुत्रा भुंकल्यानंतर पलीकडच्या वस्तीतलं कुत्र भुंकायला लागतं रात्रीचं. यांनी भुंकायला सुरुवात केली की पलीकडच्या वस्तीतलं कुत्र भुंकायला सुरुवात करतं. त्याचं भुंकणं ऐकलं की त्याच्या पलीकडच्या वस्तीतलं कुत्र भुंकतं. त्याचं भुंकणं ऐकलं की असं करता करता 15-20 कुत्री एकत्र भुंकायला लागतात मध्यरात्री. पण चोराला कोणी बघितलंय? पहिल्या कुत्र्याने. नाही लक्षात आलं? पहिल्या कुत्र्यांनी चोराला पाहिलंय, पण बाकीच्या कुत्र्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि काहीतरी गडबड आहे म्हणून भुंकायला सुरुवात केली. माझा ऐका, ते बाबा म्हणत होते, अरे बाबा हे प्राण्यांना कळतं, आम्ही हाडामासाची माणसं आहे. आम्ही नाही बघितलं देव, पण माझ्या ज्ञानोबांनी पांडुरंगाला पाहिलंय, माझ्या तुकोबांनी पांडुरंगाला पाहिलंय. आम्हाला नाही दिसला तरी चालेल, एक ना एक दिवस पांडुरंग आम्हाला दिसेल. ज्ञानोबरायांनी त्याला पाहिला. आणि कुठल्या उच्च अवस्थेत ज्ञानोबराय गेले सांगतात अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. जीवीची या जीवा प्रेम भावाची अभावा, प्रेम भावाची अभावा, जीवीची या जीवा प्रेम भावाची अभावा, भावाची अभावा, जीवीची या जीवा भावाची अभावा, भावाची अभावा, जीवेची या जीवा प्रेम भावाची अभावा, भावाची अभावा, ओ जीवीची या जीवा प्रेम भावाची अभावा, प्रेम भावाची अभावा, जीवीची या जीवा भावाची अभावा, प्रेम भावाची अभावा, जीवेची या जीवा प्रेम भावाची अभावा, प्रेम भावाची अभावा, जीवेची या जीवा भावाची अभावा, भावाची अभावा. तुझ वाचनी केशवा आवडे, तुझ वाचनी केशवा अनुनावडे, दिवे अनुसन लिए अजून कान ये, अजून कान ये, दिवे अनुसन लिए अजून कान ये, अजून कान ये. तुझ वाचनी केशवा आवडे, तुझ वाचनी केशवा आवडे, जीवे अनुसरलीये जीवे अनुसरले प्रेम भावाची भावा, तुझा मातोनी केशवा अनुनावडे, प्रेम भावाची बाबा,
मघश्च स्मर्तॄणाम, आमच्या ठिकाणची सगळी पापं हरण करणारा तो हरी आहे. त्याचा उच्चार करणं, तो जीवाचा जीव आहे ज्ञानोबराय सांगतात. त्याच्याविषयी आवड निर्माण व्हायला लागते. देवाची आवड. काल आपण अभंग ऐकला, मला वाटतं, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. भगवंताची आवड निर्माण व्हायला त्याला शब्द शास्त्रकारांनी वापरला पूर्वानुराग. देवाच्या विषयी अनुराग निर्माण होण्याकरता पहिली अवस्था आहे पूर्वानुराग. देवाच्या विषयी आवड निर्माण होण्याची पहिली अवस्था. दुसरी अवस्था आहे मिलनाची अवस्था आहे, भगवंताशी भेट होणं. आणि तिसरी अवस्था आहे विरहाची अवस्था. या 3 अवस्था शास्त्रकारांनी सांगितल्या. मग देवाविषयी आवड निर्माण होण्याला काय कारण आहे? त्यातलं पहिलं कारण आहे मंडळी पुण्याई. पुण्याई लागते, त्याशिवाय देव आवडत नाही, त्याशिवाय कीर्तन आवडत. आमच्या इथून पुण्याई आहे म्हणून आपण इथं आलोय. एखाद्याला म्हणलं चला आज येत आहे का कीर्तनाला, नको म्हणले, आज चांगला पिक्चर आहे, बघायचा मूड आहे. इकडं पावलं वळणं हे कुणाचंही काम नाहीये. असं म्हणतात डोंगरे शास्त्रीजी म्हणायचे कथेमध्ये, कथा केलीये, कीर्तन केलीये, जाने की हमारी औकात क्या है. 7 दिवसांच्या कथेमध्ये पहिल्या दिवशी तो हा शब्द वापरायचे. कथा के लिए जाने की हमारी औकात क्या है, कथा के लिए तो वो जाते हैं जिनको बाकी बिहारी बुलाते हैं. तिकडून बोलावणं यावं लागतं, देव बोलावतो म्हणून आपली पावलं येतात. आपण कितीही ठरवा नाही. एखाद्याला म्हणा कीर्तनाला येता का, म्हणले नाही, मूड नाही, आज काय बसलेलं उठवत नाही, उठलेलं बसवत नाही, कशाला कीर्तन, काही नको. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी, सुखी हरी के दास. सगळे आधिव्याधीनी ग्रस्त आहेत. त्यामुळे इकडे येण्याकरता, भगवंताच्या वाटेवर येण्याकरता पहिली गोष्ट आहे पुण्याई. पुण्याई पाहिजे. वाडवडिलांची पुण्याई पाठीशी, येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती. आज तुमची माझी पुण्याई आहे म्हणून आपण इथं आलो बरं का, त्याशिवाय नाही होऊ शकत. म्हणून परमेश्वराला खूप धन्यता द्या की आज जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आमच्या पिढीनी, आमच्या नवीन पिढीनी इकडं वळणं, कपाळाला गंध लावायची इच्छा होणं सुद्धा पुण्याईचं लक्षण आहे. आज आमच्या तरुणांना सांगावं लागतं, लेकीबाळींना सांगावं लागतं, कपाळाला गंध लावूया, टिकली लावूया छानशी. का? कारण आम्ही हिंदू आहोत. आज हिंदूंचं पतन होण्याला कारण आहे हे भगवे झेंडे इथं लावलेत ना, या भगव्या पताका इथं लावलेत ना, ते आमच्या धर्माच्या आहेत. त्यातलं एक टोक आहे नामाचं, दुसरं टोक आहे ज्ञानाचं आणि भक्तीचा दांडा आहे त्या पताकेचा. मग संप्रदायाने सुद्धा भगवी पताका हातात घेतली. अलीकडे भगवा रंग लोकांना त्रास द्यायला लागलाय. भगवा हटाव, भगवा हटावचे नारे करतायत लोक. मग आमच्या धर्माचं पतन आम्ही डोळ्यासमोर होताना पाहतो. पण मला असं वाटतं भगवा हटाव या नाऱ्यांनी जग नंतर घुमवा किंवा हे नारे नंतर द्या. रोज आमच्या आकाशामध्ये, जे आकाश म्हणजे साधं सोपं नाही, गगनाचे प्रावरण त्याला तुकोबराय म्हणतात. आकाशाला जणू काही आकाशाचं पांघरुण घातलंय देवानी. ब्रह्मांडाचा नायक आहे तो, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण असलेला भगवंत. त्या आकाशामध्ये पूर्व क्षितिजावर रोज सकाळी साक्षात सूर्यनारायण आम्हाला प्रत्यक्ष दर्शन देतो. आता देव नाही असं म्हणाल का कुणी, किंवा असं म्हणतील का कुणी? देवाला प्रत्यक्ष पाहतो की आम्ही रोज? फक्त आम्ही सूर्यवंशी असल्या कारणाने सगळेच पाहत नाही. जे सूर्यवंशी आहेत ते नाही पाहत. मी असं बऱ्याचदा म्हणते, आम्ही कीर्तनकार, प्रवचनकार, गायक हे सगळे निशाचर प्राणी. आता रात्रभर प्रवास करून सकाळचा सूर्य कसा दिसायचा असं कधी कधी प्रश्न पडतो. पण तरी सुद्धा रोज सकाळी, माझी ही गृहलक्ष्मी आहे घरातली, आमच्या सौभाग्यवती माता भगिनी आहेत, रोज सकाळी तुळशीला पाणी घालताना सूर्यनारायणाला आपलं दर्शन आपण घेतो. हा नियम आहे आपला, हा नियम आहे, ते घडतं हातून. आपणही रोज सकाळी पंचायतन पूजा आचार्यांनी दिली, त्यातलं 5वं दैवत म्हणजे सूर्यनारायण आहे, बरोबर, प्रत्यक्ष दर्शन देतो. काय परिस्थिती आहे हो? पूर्व क्षितिजावर आकाशामध्ये भगवी छटा सगळीकडे आधी उगवते आणि मग सूर्यनारायण उदित होतो. तो उगवताना सुद्धा आकाश भगवं करून टाकतो, मावळताना सुद्धा आकाश भगवं करून टाकतो. मला असं वाटतं भगवा हटावचे नारे नंतर द्या. आधी हिंमत असेल तर तो भगवा हटवून दाखवा, मग भगवा हटाव आणि मग हिंदू धर्मावर घाले घालण्याचा विचार करा. आज आमच्या हिंदू धर्माचं पतन व्हायला कारण आम्ही हिंदू का आहोत सांगते. आमच्या मनामध्ये श्रद्धेची कमतरता पडतीये, श्रद्धा कमी आहे. कपाळाला गंध लावायची इच्छा नाही. माझ्या तरुण भावंडांना मी हात जोडून सांगते, कधी घरातनं बाहेर पडताना पहिले कपाळाला गंध लावा. आपण हिंदू आहोत ना, इथं जातीपातीचा विषय नाही. आपण हिंदू आहोत, आपण एका छत्राखाली आहोत, आपण भगव्याखाली आहोत. बस कपाळाला गंध, वारकऱ्याचा नियम, गळ्यात तुळशीची माळ असावी, काय हरकत आहे? मला असं म्हणतात 3 गोष्टी केल्याशिवाय इथून जायचं नाही. इथून म्हणजे कुठून? कीर्तनातनं घरी. बरं, आपल्याकडे किती वेळ आहे सांगा बरं मला आता जरा. हा, अर्धा तास, 1 तास आहे. घड्याळातलं नाही झालं तर माऊलींची ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात ज्ञानोबा माऊली आहेत.
तुकोबांची गाथा म्हणजे साक्षात तुकोबाराय आहेत. समर्थांचा दासबोध म्हणजे साक्षात समर्थ माऊली आहेत. माझी काया आणि वाणी गेली म्हणाला अंतःकरणी परी मी आहे जगत जीवनी निरंतर आवंत भाव भक्तांचा स्वधर्म. एक शब्द त्याला जोडून दिला, निर्धार हे वर्म चुको नये. निर्धार या शब्दाचा अर्थ तुमच्या माझ्या जगण्याला वागण्याला एक धार असली पाहिजे बरं का. आज आहे का आमचं काही ठरलेलं नसतं. 10वी झाली, पोरासकट आई वडील सगळे कपाळाला हात लावून बसतात, पुढं काय, मग आर्ट्स घ्यायची का सायन्स घ्यायची का कॉमर्स घ्यायची. काही जमत नाही म्हणून शेवटी ठरतं सायन्स साईडला जाऊया. ते झेपत नाही म्हणून सेकंड इयरला कॉमर्स, नाहीच जमत म्हणून थर्ड इयरला आर्ट्स घेऊन मोकळे. शेवटपर्यंत काही ठरत नाही आणि नको त्या गोष्टींच्या हव्यासापायी आम्ही नैराश्याकडे झुकतोय. नको त्या गोष्टींचा हव्यास करतोय. खरं काय आहे, वास्तवाचा जाणीव आम्ही करून घ्यायला तयार नाहीये. वस्तुस्थितीची जाण आम्हाला नाहीये. तुकोबराय आम्हाला ती जाणीव करून देतात. खऱ्या अर्थी धर्म समजून घ्या. धर्म हाच आहे. फार धर्माच्या अवघड व्याख्यांमध्ये संस्कृतात जायलाच नको आपण. धर्माची सोपी व्याख्या तुकोबराय सांगतात, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. भगवंताप्रती अत्यंत निष्ठेचा भाव असला पाहिजे. दुर्दैवाने तो तुमचा माझा नाहीये. आज आम्ही भगवंताकडे जातो पण त्याच्याकडून काहीतरी घेण्याकरता जातो, त्याच्याकडे काहीतरी मागण्याकरता जातो. त्याला कुणीच मागत नाही. आम्ही देवाला मागतो का? नाही मागत. देवाकडून सगळं आम्हाला माहितीये मागायचंय. 5 गोष्टी आम्हाला शास्त्रकारांनी सांगितल्यात बरं का. एक मंत्र, एक तीर्थ, एक देव, एक संत आणि एक ग्रंथ. या 5 गोष्टींवर पूर्णपणे निष्ठा पाहिजे आमची. एक मंत्र, एक तीर्थ, एक ग्रंथ, एक संत आणि काय सांगितलं? जागेत ना सगळे? एक मंत्र, एक तीर्थ, एक देव, एक ग्रंथ आणि एक संत. या 5 गोष्टींवर आमचा पूर्ण विश्वास पाहिजे, पूर्ण निष्ठा पाहिजे. वाटेल ते झाले तरी आमचं मन तिथून ढळलं नाही पाहिजे. नाही तर आमचं कसं असतं, सोमवारी जाऊ आम्ही शंकराला, मंगळवारी जाऊ देवीला, बुधवारी जाऊ विठ्ठलाला, गुरुवारी जाऊ दत्ताला, शुक्रवारी जाऊ देवीला. अजून जाण्याला माझा नाहीला म्हणजे माझी काही हरकत नाही बरं का. पण परवा एक जण माझ्याकडे आला, म्हणाला ताई शंकराची एवढी उपासना केली, एवढं 108 बेलपत्र त्याच्यावर रोज वाहतो, रोज भगवान नामस्मरण करतो, ओम नमः शिवायचा जप करतो, शंकर काही म्हणले पावत नाही. तुम्ही म्हणत असाल तर देव बदलून बघू का? देवाला बदलण्याकरता आमची उपासना नाहीये. तुमच्या माझ्यामध्ये अंतर्बाह्य बदल व्हावा याकरता उपासना आहे. याकरता निष्ठेनी भगवत भक्ती आहे. निष्ठेनी आणि भगवंताच्या प्रती पूर्ण समर्पण भावानी भक्ती आहे. अनेक प्रकार सांगितले आमच्या संतांनी भावाचे. शांत भाव आहे, वात्सल्य भाव आहे, दास्य भाव आहे, सख्य भाव आहे आणि 5वा प्रकार आहे माधुर्य भाव. अनेक प्रकारांनी आम्ही भक्ती करू शकतो. सगळे ऑप्शन दिलेत आम्हाला, निवडा म्हणले कुठला ऑप्शन निवडायचा आहे तो. पण दुर्दैवाने या गोष्टींकडे आमचं लक्ष नाही. कीर्तनाला आलो तरी सुद्धा बऱ्याच जणांची धारणा अशी असते की रिटायरमेंट झाल्यानंतर कीर्तन ऐकायचं, पेन्शन सुरू झाली की कीर्तन. आता नाही. मग आमच्याकडे ही सगळी भावजागृती कधी होणार? शांत भाव, वात्सल्य भाव, दास्य भाव, सख्य भाव आणि माधुर्य भाव. शेवटची भावाची परिणती तुकोबराय आमच्या शास्त्रकारांनी, आमच्या संतांनी सांगितली. भावाचे अनेक प्रकार आहेत. वात्सल्य भावाने भक्ती केली, निष्ठेने भक्ती केली. कोणी केली हो? वात्सल्य भाव कुणाचा होता? भगवंताप्रती. देवकी मातेचा होता, यशोदे मातेचा होता. गोकुळामध्ये भगवान कृष्णांचा जन्म झाला की नाही, यशोदा मैया म्हणायची अरे सब ग्वाल बाल आइये, उत्सव मनाओ, उत्सव मनाओ, उत्सव मनाओ. का? कारण भगवंतांचा जन्म झाला. कथा सुरू आहे ना आपली, भागवत कथा सुरू आहे ना. भगवंतांचा जन्म झालाय, उत्सव मनाओ. गोकुळवासी उत्सव सगळे साजरे करायचे. काही दिवस गेले, थोडासा बाळांनी कूस ओलांडली. यशोदा माता म्हणायची फिर से उत्सव मनाओ. लोक म्हणायचे अभी अभी तो हमने उत्सव मनाया था यशोदा मैया. यशोदा माता म्हणते माझ्या लेकरांनी कूस पालटली तरी आम्ही उत्सव साजरा करणार आहे. म्हणून भारतामध्ये या मातीमध्ये जन्म घेणाऱ्या लेकरानं कूस पालटली तरी आम्ही उत्सव साजरे करतो. हे त्या आईचं वात्सल्य स्वरूप होतं भक्तीचं. किती सुंदर भक्ती होती पांडुरंगावर, भगवंतावरती, कृष्णावरती. भगवान गोपाल कृष्ण ज्यावेळी गोकुळ सोडून गेले, द्वारकेत आले, मथुरेत आले, त्यावेळी आठवण यायची आणि उद्धवांना म्हणायचे की माझ्या आईसारखी, माझ्या यशोदा मैयासारखी आई जगात कुठं सापडणार नाही, कुठेच नाही सापडणार.
इतकं प्रेम माझ्यावरतीने केलंय, इतकं प्रेम. भगवान गोकुळ सोडून निघून गेले ना तरी सुद्धा वेलींशी बोलायची यशोदा मैया, कृष्णा कृष्णा कृष्णा. गोकुळच्या मातीचा कण अन कण बोलत होता, कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण जय. वात्सल्य भावाची भक्ती आहे. दास्य भावानी भक्ती केली कोणी हो? निष्ठेची भक्ती होती बरं का. माझ्या आवडीचं उदाहरण आहे. दास्य भावाची भक्ती कुणी केली? एकमेव जगाच्या पाठीवर उदाहरण आहे आमच्या मारुतीरायांचं. अनेक उदाहरणं देता येतील पण मारुतींसारखी दास्य भावाची निष्ठेनं भक्ती कुणीच नाही. दासत्वानी काता हनुमंत पैके म्हणून देखिले म्हणून हनुमंत एवढी दास्य भक्ती कुणी नाही केली. वाजवा वाजवा, मनापासून वाजवा, वाजवा मनापासून वाजवा टाळ्या. असा हात राखून काही करायचं नाही, मोकळ्या मनाने करावं. एखाद्याची स्तुती करावीशी वाटते की नाही, त्यामुळे मनापासून करायचं. मनापासून दाद द्यायची आणि दाद द्यावी नाही लागत, दाद येते. खोकला यावं तशी दाद येते, आपोआप येते. दाद द्यायला नाही लागत. हा चला आता दाद देऊया असं नसतं. त्यामुळे ही तुमची दाद आपसूक आलेली होती. त्यामुळे मनापासून द्यायचं, मोकळ्या मनाने टाळ्या वाजवायच्या, मोकळ्या मनाने भजन करायचं. कीर्तनामध्ये हेच तर आहे. अहो या कीर्तनाच्या सुखामुळं, कीर्तनाच्या सुखे सुखी होय देव, भगवंत सुद्धा समाधानी होतो. कारण आम्ही काय करतो कीर्तनात? बाकीच्या गप्पा मारतो का? मारल्या पाहिजेत का? नाही. म्हणून कीर्तनाचं बेसमेंट जर काय असेल ना तर भक्ती. कीर्तनाचा पाया जर काय असेल तर भक्ती हाच पाया आहे. त्याचे आम्हाला नसलेले गुण लोकांनी गावेत असं वाटतं की नाही? ऐकताय ना? आमचे नसलेले गुण लोकांनी गावेत असं आम्हाला वाटतं की नाही? मग त्या भगवंताचे असलेले गुण आम्ही जर गायलो तर त्याला किती आनंद होणार आहे? त्याला आनंद होणार आहे. मग त्याची निष्ठेनी आम्ही भक्ती करावी. आमचा भाव आहे भगवंताप्रतीचा, तो अत्यंत निष्ठेनीच असावा, निष्ठापूर्वकच असावा. दास्य भावानी भक्ती केलेला एक आगळा वेगळा जगावेगळा भक्त आम्ही पाहिला मारुतीरायांसारखा. हनुमान किंवा मारुती हे नाव जर रामायणातनं वगळलं तर रामायण होऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्याला प्रसंग माहितीये, मी मुद्दाम सांगून पुढे जाते. ज्यावेळी राज्याभिषेकाचा प्रसंग होता, अयोध्येला सगळी मंडळी आली, रावण वध झाला, सर्व मंडळी अयोध्येला आली. आणि अयोध्येला आल्यानंतर सगळ्यांना प्रसाद देता येत आता प्रभू रामचंद्र, आहे की नाही? प्रसाद देत असताना भारतीय संस्कृतीमध्ये प्रसादाला खूप महत्व आहे बरं. प्रसाद तिथे कुणीही असू दे, नवनवीन कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच बेल आयकॉनला क्लिक करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.